नमस्कार अनिलजी. मुळातच बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न त्या ठिकाणी येईल की बाबा आपण भारतामध्ये इतकं दूर अमेरिका आणि अमेरिकेचा एखादा निर्णय आणि आपण त्याच्याविषयी जे आहे का काळजी करावीत, का का त्याचा जो आहे आपल्यावर इम्पॅक्ट पडेल. बघा, जग असं बदलतंय, शब्द त्या ठिकाणी वापरला जातो ग्लोबल विलेज. सगळं जग एक दुसऱ्याशी जोडलं गेलेलं आहे. त्यातल्या त्यात अमेरिकेसारखी एक सर्वात मोठी बाजारपेठ आणि त्यातल्या त्यात अमेरिकेसारख्या महासत्तेचा डोनाल्ड ट्रम्प सारखा थोडासा विक्षिप्त वागणारा राष्ट्राध्यक्ष तो जर काही निर्णय घेत असेल, त्याला जर चपराक त्या ठिकाणी बसत असेल, तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आपल्यावर सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो. मागच्या 1 वर्षाचं उदाहरण त्या ठिकाणी घेतलं तर डोनाल्ड ट्रम्पनं घेतलेले काही निर्णय, त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा आपल्या कपास शेतकऱ्यांवर, जो आपला नांदेडचा असेल, वाशिमचा असेल, संभाजीनगरचा असेल, किंवा आपले जे चर्मोद्योग आपण ज्याला म्हणतो, म्हणजे कोल्हापुरी चपलाशी संबंधित आपला कोल्हापूरचा तिथला वर्कर त्या ठिकाणी असेल, किंवा आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या MSME आपण ज्याला म्हणतो, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, इथल्या वर्करवर सुद्धा होतो. म्हणून अमेरिकेमध्ये काय चाललं हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि त्याची उलगड करणं आवश्यक आहे. म्हणूनच ही आपण त्या ठिकाणी चर्चा करतोय. मग सुरुवातीला मला वाटतं की टेरिफ म्हणजे काय. टेरिफ म्हणजे दुसरं काही नाही, एक प्रकारचा टॅक्स, ज्याला आपण म्हणतो आयात कर. एक उदाहरणच जर द्यायचं असेल तर आपण म्हटलं की समजा अमेरिकेनं जे आहे, डोनाल्ड ट्रम्पनी 50% टॅरिफ भारताच्या वस्तूंवर लावला. म्हणजेच काय, भारतामध्ये समजा एक 100 रुपयाची वस्तू आहे. मग ही 100 रुपयाची वस्तू जर आपल्याला अमेरिकेमध्ये, भारताची 100 रुपयाची वस्तू जर भारताच्या उत्पादकाला अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी विकायची असेल, तर ती त्याला 100 रुपयाला तिथे विकता येणार नाही. का? कारण 100 रुपये त्याची किंमत आणि अमेरिकेचं सरकार त्याच्यावर अधिकचं 50% आयात कर लावतोय. म्हणजे ती वस्तू अमेरिकेच्या ग्राहकाला 100 रुपये अधिक 50% टेरिफ म्हणजे 150 रुपयाला त्या ठिकाणी मिळेल. आणि समजा उदाहरण दाखल, समजा तोच शर्ट जो आहे, जो बांगलादेशमध्ये तयार होतोय आणि अमेरिकेने त्याच्यावर फक्त 20% टॅरिफ लावलं, म्हणजे तो शर्ट जो 100 रुपयाचा आहे, तो शर्ट बांगलादेशचा अमेरिकेमध्ये 100 अधिक 20 120 रुपयाला, म्हणजे भारताचा शर्ट अमेरिकेमध्ये 150 रुपयाला विकला जाईल, पण बांगलादेशचा शर्ट जो आहे 120 रुपयाला विकला जाईल. मग असं जर होत असेल तर अमेरिकेचा ग्राहक काय करेल? सारखाच जर शर्ट आहे तर मी भारताचा शर्ट त्या ठिकाणी काय घेऊ, मी जे आहे बांगलादेशचा शर्ट त्या ठिकाणी घेईल. म्हणजेच भारताच्या एक्सपोर्टर, भारताचा जो निर्यातदार वर्ग आहे, त्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसेल. म्हणजेच भारताचा जो कापड उद्योग किंवा वस्त्रोद्योगाशी संबंधित जी कंपनी आहे, त्या कंपनीचा माल अमेरिकेमध्ये विकला जाणार नाही. म्हणून त्याला जे आहे कामगारांची कपात करावी लागेल आणि लोकांचे रोजगार जातील. एक साधा विषय जे आहे टेरिफच्या माध्यमातून तुमच्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न केला. मग या डोनाल्ड ट्रम्पनी काय केलं होतं, एप्रिल 2025 मध्ये त्यांनी त्याचा जो कायदा आहे अमेरिकेचा, जसा तुम्ही आता उल्लेख त्या ठिकाणी केला होता, इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ऍक्ट, बघा शब्दातच आहे. Please stop using ChatGPT and Canva like children's toys. So what should I do then? First, stop scrolling. इमर्जन्सी पॉवर आहेत, म्हणजे अमेरिकेच्या परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारची इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण झाली, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर तिथल्या राष्ट्राध्यक्षाला काही काळापुरता त्यांचा जो व्यापार आहे, त्या व्यापाराशी संबंधित काही निर्णय घेण्याचा, काही कर लावण्याचा जो आहे एक प्रकारे अधिकार तिथल्या इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्टच्या नुसार 1977चा हा कायदा आहे त्याच्यानुसार दिला होता. पण या बाबांनी काय केलं, सरसकट आणि त्याला जसं वाटेल तसं वेगवेगळ्या देशांच्या विरुद्ध जबरदस्त असे कर त्या ठिकाणी लावले. आणि त्याचाच परिणाम आपण पाहिला की भारताविरुद्ध सुद्धा सुरुवातीला 25% आणि मग म्हटला की बाबा तुम्ही रशियाकडून जे आहे तेल विकत घेता म्हणून तुमच्यावर पेनॉल्टी, तुम्हाला दंड, आणखीन 25 असा 50%चा कर त्या ठिकाणी लावला. पण मुळात हा अधिकार जो होता, हा अधिकार त्या 1977च्या कायद्याच्या अनुसार आपत्कालीन परिस्थितीमध्येच दिला होता. आज घडीला तर अमेरिकेमध्ये तशा प्रकारची काही आपत्कालीन परिस्थिती नव्हती. मग कोर्टामध्ये हा मामला गेला. सुप्रीम कोर्टनं आता सरळ सरळ डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला चपराक लावली की बाबा अशी काही आपत्कालीन परिस्थिती त्या ठिकाणी नव्हती आणि तुम्ही जे आहे तुमच्या अधिकारांची एक प्रकारे पायमल्ली केली, उल्लंघन केलं, म्हणून तुम्ही तुमचा हा टेरिफ लावण्याचा अधिकार किंवा हा निर्णय आम्ही रद्द बातल ठरवतो. म्हणजे तुमच्या ज्युरिस्डिक्शनच्या पलीकडे तुम्ही गेला अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टनं त्या ठिकाणी निर्णय दिला. म्हणून सो कॉल्ड वेगवेगळ्या देशांविरुद्ध या इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्टच्या अनुसार जे वेगवेगळ्या प्रकारचे कर डोनाल्ड ट्रम्पने लावले होते ते रद्द झाले. म्हणजेच भारताशी संबंधित सुद्धा 50 वरून तसंही 25 वर आलं होतं, 25 वरून 18% आलं होतं. तर फक्त या कायद्याचा किंवा या निर्णयाचा जर आपण उघड करण्याचा प्रयत्न केला तर हे 18% सुद्धा जे आहेत आज घडीला लीगल अशा प्रकारचा तो टेरिफ राहिला नाही, अशा प्रकारचा तो टॅक्स त्या ठिकाणी लावता येणार नाही. पण हे गणित एवढं साधं सोपं त्या ठिकाणी नाहीये.
जसं सुप्रीम कोर्टनी हा आदेश जो आहे त्या ठिकाणी दिला, त्याच्यानुसार त्यांचा टेरिफ लावण्याचा अधिकार जो आहे, स्पेशली हे जे वेगवेगळ्या देशांवर टेरिफ लावले होते या इमर्जन्सी 1977च्या कायद्याच्या अनुसार, हे जसे संपले, डोनाल्ड ट्रम्पला हे माहित होतं, म्हणून त्याच्याकडे ऑलरेडी प्लॅन बी प्लॅन सी त्या ठिकाणी तयार होता. तो म्हटला ठीक आहे, 1977चा कायदा नाही का, मग माझ्याजवळ जे दुसरे कायदे आहेत त्या दुसऱ्या कायद्यांचा मी वापर करतो. मग त्या पठ्ठ्याने काय केलं, त्यांच्याच अमेरिकेमध्ये 1974चा जो ट्रेड ऍक्ट आहे, व्यापाराशी संबंधित जो कायदा आहे, त्या व्यापाराशी संबंधित कायद्यातलं 122 नावाचं कलम आहे, सेक्शन 122. मग त्या सेक्शन 122च्या अनुसार त्या राष्ट्राध्यक्षाला जर बॅलन्स ऑफ पेमेंट डेफिसिट असेल, म्हणजे थोडक्यात अमेरिकेचा ज्या वेगवेगळ्या देशांसोबत व्यापार त्या ठिकाणी चालतो आणि अमेरिकेला त्यामध्ये खूप मोठा जर घाटा होत असेल, तर टेम्पररीली 150 दिवसांपर्यंतच्या मर्यादेपर्यंत त्या राष्ट्राध्यक्षाला जे आहे त्या देशांविरुद्ध काही कर, काही टेरिफ लावण्याचा अधिकार त्या ठिकाणी. मग यांनी काय केलं, ठीक आहे, तुम्ही माझे अशा इमर्जन्सी पॉवरच्या माध्यमातून टेरिफ कॅन्सल केले का, मग मी आता काय करतो, वेगवेगळ्या देशांविरुद्ध मी तर कर लावणार, त्यांचा माल जो आहे अमेरिकेमध्ये महागामध्येच त्या ठिकाणी विकला जाणार आणि मी त्याच्या माध्यमातून टॅक्स आमच्या देशाला, आमच्या सरकारला जे आहे कमावून त्या ठिकाणी देणार. फक्त मी काय करेल, त्या इमर्जन्सी पॉवरच्या ऐवजी आता सेक्शन 122 1974च्या ट्रेड ऍक्टच्या अनुसार ते करतोय आणि आता पुढच्या 150 दिवसांसाठी 10% ग्लोबल टेरिफ सरसकट जे आहे अशा प्रकारचा टेरिफ लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे. आता 150 दिवस जरी असलं तरी त्याच्यामधल्या त्या कलमामध्ये असं सांगितलेलं आहे की जिथलं जे काँग्रेस आहे, काँग्रेस म्हणजे थोडक्यात अमेरिकेची संसद, अमेरिकेच्या संसदेसमोर हे सगळं गेलं आणि अमेरिकेच्या संसदेनं जर याला संमती दिली तर 150 दिवसांपेक्षा सुद्धा जास्त अशा प्रकारचा ग्लोबल टेरिफ वेगवेगळ्या देशांवर त्या ठिकाणी लावला जाऊ शकतो. म्हणजेच जरी भारताच्या बाबतीत किंवा वेगवेगळ्या देशांच्या बाबतीत 18%, 20% जो काही टेरिफ आहे तो जरी घातला असला तरी लगेच या सेक्शन 122च्या अनुसार जे आहे डोनाल्ड ट्रम्पनं ऑलरेडी तो सगळा जो आहे टेरिफ त्या म्हणजे वेगवेगळ्या देशांविरुद्ध त्या ठिकाणी लावलेला आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अमेरिकेकडे जे आहे किंवा राष्ट्राध्यक्षाकडे अजूनही ऑप्शन उपलब्ध आहे, काय की याच सगळ्या इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्टच्या संबंधित तो पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊ शकतो, डोनाल्ड ट्रम्प म्हणजे तिथल्या संसदेमध्ये, आणि समजा जर संसदेनं संमती दिली तर जे आहे पुन्हा जशाच्या तसे अगोदरचे जे टॅक्स आहेत तशा प्रकारचं टेरिफ तो त्या ठिकाणी लावू शकतो. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, म्हणजे एक प्रकारे जे आहे वेगवेगळे देश आमच्या देशाशी, अमेरिकेशी व्यापार करताना जे आहे एक प्रकारे अनफेअरली, म्हणजे जे आहे म्हणजे जस्ट पद्धतीने, न्याय्य पद्धतीने ते आमच्यासोबत व्यापार करत नाहीये, अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतोय. म्हणून त्या अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेसच्या कलमांच्या अंतर्गत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस वेगवेगळ्या देशांना लावण्याचा अधिकार अमेरिकेकडे आहे आणि अमेरिकेचा सुद्धा विचार करतो. म्हणजे थोडक्यात एक प्रकारे सुप्रीम कोर्टनं जरी चपराक दिली असली तरी नक्कीच ही चपराक तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला आहेच आहे, पण डोनाल्ड ट्रम्प प्रशासन जे आहे इतक्या सहजासहजी त्याला सोडत नाहीये. त्याच्या अनुषंगाने जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांच्या कलमांचा वापर करून वेगवेगळ्या देशांच्या विरुद्ध हे सगळे टेरिफ, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस तो त्या ठिकाणी लावणार आहे. ऑलरेडी ग्लोबल टेरिफ जे आहे त्याने सेक्शन 122चा वापर करून त्या ठिकाणी लावलेले आहे. आता हा झाला एक भाग. If using AI effectively and efficiently isn't a part of your 2026 plan, मग या सगळ्या गोष्टीच्या अनुसार जे आहे भारतानं पाहावं, पण भारतासाठी नक्कीच हे फायद्याचं आहे, कारण 50 वरून आपण 18% आलो आणि आता त्या 18% समजा जर 10% लावत असेल तर ठीक आहे, आपल्या मालावर त्या ठिकाणी एक प्रकारे टॅक्स लागणार आहे, टेरिफ लागणार आहे, पण त्याचं प्रमाण जे आहे त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. आता हा झाला यातला एक भाग. दुसरी गोष्ट, इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्टच्या अनुसार जरी हे टेरिफ त्या ठिकाणी हटवले असले तरी त्या निर्णयामध्ये, सुप्रीम कोर्टच्या निर्णयामध्ये जो 6-3 या प्रकारे त्या ठिकाणी आलेला आहे, त्याच्यातल्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. आतापर्यंत म्हणजे एप्रिल 2025 पासून ते मानलो फेब्रुवारी 2026 पर्यंत जे वेगवेगळ्या प्रकारचे टेरिफ अमेरिकेनं जमा केले त्याच्या रिफंड विषयी जे आहे कुठलंही त्याविषयी बोलणं त्या ठिकाणी झालं नाही. म्हणजे आतापर्यंत मागच्या 10 महिन्यामध्ये अमेरिकेनं तब्बल $175 बिलियन, $175 अब्ज एवढा जो आहे टेरिफच्या माध्यमातून कर, म्हणजे हा कर जमा केला असा एक अंदाज त्या ठिकाणी मानला जातोय. मग या $175 अब्ज काय ते आम्हाला परत वेगवेगळ्या देशातले जे एक्सपोर्टर आहेत त्यांना ते परत त्या ठिकाणी मिळणार की नाही याच्याविषयी जो आहे कुठलाही त्याविषयी कुठलंही मेन्शन त्या याच्यामध्ये नाही. आता ऑफकोर्स रिफंडसाठी सगळी प्रोसेस त्या ठिकाणी होईल, लिटिगेशन होईल, वेगवेगळा वाद त्या ठिकाणी त्याच्यात होईल. भारताचा सुद्धा असा एक अंदाज आहे की $48 कोटी एवढे जे आहेत या रिफंडच्या माध्यमातून भारताला मिळावेत, अशी सुद्धा जी आहे एक अंदाज त्या ठिकाणी बांधला जातोय. ही दुसरी गोष्ट.
तिसरी महत्वाची गोष्ट, सेक्टर स्पेसिफिक जे टेरिफ होते, म्हणजे अमेरिकेनं काय केलं या डोनाल्ड ट्रम्पच्या कार्यकालामध्ये, एकतर जे आहे अशा प्रकारचे रेसिप्रोकल टेरिफ लावले, म्हणजे वेगवेगळ्या देशांविरुद्ध जे जशाच तसं असे टेरिफ त्या ठिकाणी लावले. तर दुसऱ्या बाजूला काही सेक्टर, जसं फॉर एक्झाम्पल स्टील सेक्टर असेल, म्हणजे स्टील उद्योगाशी संबंधित असेल, ऑटोमोबाईल सेक्टर त्या ठिकाणी असेल, हे वाहतुकीशी संबंधित म्हणजे वाहनांशी संबंधित जे असेल, तर या सेक्टर स्पेसिफिक सुद्धा जे काही कर त्या ठिकाणी लावले होते, त्या सेक्टर स्पेसिफिक टेरिफ मधून कुठलीही जी आहे सुटका नाही. म्हणजे जर असं कोणी समजत असेल की सरसकट हे 0% झालं, तर याचा अर्थ असा नाही. काहीच कर कमी झालेले आहेत, सेक्टर स्पेसिफिक टेरिफ तसेच त्या ठिकाणी राहिलेले आहेत. अमेरिकेनं दुसरा मार्ग त्या ठिकाणी सापडून ऑलरेडी 10% टेरिफ त्या ठिकाणी लावलेले. मग आता ही झाली एकूण उकल ज्या ते डिसिजन आणि त्याच्याशी रिलेटेड काय काय गोष्टी त्या ठिकाणी. त्यांनी जसं मी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प हे काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी गेले, तिथल्या संसदेसमोर गेले आणि तिथे जर ते पास करण्यामध्ये यशस्वी झाले तर हे कर त्यांना पुन्हा त्या ठिकाणी लावता येतील. आता हा झाला एक भाग. दुसरा भाग जो आहे, भारत आणि अमेरिका मागच्या 10 महिन्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी झाल्या आणि आपल्याला माहिती आहे की अल्टिमेटली आता आपण या स्तरापर्यंत त्या ठिकाणी आलो की 18% कर हा भारताच्या मालावर त्या ठिकाणी लागणार आहे आणि याच्या बदल्यामध्ये आपण जे आहे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये ट्रेड डील होणार आहे. मग त्या ट्रेड डील मध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी असणार आहेत. एक गोष्ट, बाय द वे, ज्यावेळेस ट्रेड डील होते त्यावेळेस अमेरिका सुद्धा आपल्या फायद्याच्या अनुसार त्या ठिकाणी बघेल आणि भारतानं सुद्धा आपल्या फायद्याच्या अनुषंगाने त्या ट्रेड डील मध्ये बघावं असं अपेक्षित आहे. मग आपल्याला काय फायदा होतोय की बाबा पहिले जे तुम्ही 50% कर घेत होते आता ते 18%वर आलं, हे आमच्या फायद्याचं त्या ठिकाणी. मग याच्या बदल्यामध्ये अमेरिका काय करतंय, अमेरिकेला 2 महत्वाच्या गोष्टी प्राप्त होतात असं म्हटलं जातं. एक, अमेरिकेला जे आहे $500 बिलियन पुढच्या 5 वर्षामध्ये जे आहे भारतासोबत $500 अब्ज जो आहे व्यापार करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच भारत जे आहे अमेरिकेमध्ये $500 बिलियन वेगवेगळ्या गोष्टी विकत त्या ठिकाणी घेणार आहे. मग असं म्हटलं जातं की एकूणच जे आहे आपण जर पाहिलं तर एकूण व्यापार एक्सपोर्ट इम्पोर्ट मिळून जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः $130 बिलियन आहे. याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट त्या ठिकाणी आलं. मग आपण $100 बिलियन जर प्रत्येक वर्षी त्याच्याकडून घेणार असू तर आपल्याला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करावी लागणार आहे. मग भारताच्या या नुकसानीचं होणार आहे. मला वाटतं आता वेगवेगळ्या अँगलनं पाहता येईल, पण एक गोष्ट, एवढंही काही त्यांच्याकडून $100 बिलियन प्रत्येक वर्षी आपण विकत घेतोय म्हणजे नुकसानीचं आहे असं नाही. का? कारण भारताला जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे पेट्रोलियम प्रॉडक्ट त्याचबरोबर नॅचरल गॅस हे जे आहे दुसऱ्या देशांकडून विकत घ्यावंच लागतं. मग आपण रशियाकडून विकत घेत होतो, आपण अरब देशांकडून विकत घेत होतो. समजा आपली जी गरज आहे त्याचा एक मोठा हिस्सा आपण अमेरिकेकडून जे आहे नॅचरल गॅस सीएनजी आपण त्या ठिकाणी विकत घेतलं, एलएनजी आपण विकत घेतलं, अमेरिकेकडून समजा आपण पेट्रोलियम प्रॉडक्ट विकत घेतले. आपली तर गरज फुलफिल होते आणि दुसरा तो $100 बिलियन जो आकडा आहे तोही त्या ठिकाणी फुलफिल होईल. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे डिफेन्स इम्पोर्ट घ्यावे लागतात. आपल्याला जे आहेत अत्याधुनिक अशा प्रकारचे विमानं घ्यावी लागतात, आपल्याला अत्याधुनिक अशा प्रकारची शस्त्रास्त्र घ्यावी लागतात. मग वेगवेगळ्या देशांकडून आपण घेतोयच, तर मग अमेरिकेकडून समजा तर तशा प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्र घेतली तर आपल्याला तसाही पैसा कोणाला तरी द्यायचाच आहे. समजा अमेरिकेला आपण दिलं तर तो $100 बिलियन प्रति वर्षाचा जो आकडा आहे तोही पूर्ण होईल आणि भारताला ऑलरेडी जे अत्याधुनिक शस्त्रास्त्र लागतात, पेट्रोलियम पदार्थ लागतात ते सुद्धा मिळेल. या अनुषंगाने भारत सरकार त्या ठिकाणी विचार करत असेल की अमेरिकेला या माध्यमातून आपण खुश करतोय. पण दुसरी जी बाजू आहे, माझ्या मते आता दुसरा जो मी मुद्दा सांगतोय त्याविषयी मात्र नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे. मुळात आतापर्यंत भारत आणि अमेरिका मागच्या 10 महिन्यामध्ये या टेरिफशी संबंधित वाद का चालला होता? एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की अमेरिकेची इच्छा होती की त्याला जे आहे भारतामध्ये आपल्या ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपल्या कृषी क्षेत्रामध्ये जे आहे एंट्री करायची होती आणि अमेरिकेतला जो कृषी क्षेत्रातला माल आहे तो भारताच्या बाजारपेठेमध्ये विकला जावा अशी त्याची त्या ठिकाणी इच्छा होती. बरं, मग याच्यामध्ये गुंडी काय होती? गुंडी अशी होती की अमेरिकेकडचा जो सोयाबीन आहे किंवा अमेरिकेकडचा जो कापूस आहे, कपास आहे, ते जे आहे आपल्यासारख्या ट्रेडिशनल पद्धतीनं, परंपरागत पद्धतीनं तशा प्रकारचा जो आहे त्यांच्याकडे उत्पादन होत नाही. ते वापरतात जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. This is why you feel stuck in the same patterns even after trying everything. Reason number 1. जीएम क्रॉप्स आपण ज्याला म्हणतो. मग जीएम क्रॉप्सच्या माध्यमातून भरघोस असं अमेरिकेमध्ये जे आहे कपासीचं उत्पादन होत आहे, भरघोस असं सोयाबीनचं त्या ठिकाणी उत्पादन होत आहे आणि मानलो तो माल जर भारतामध्ये विकला जात असेल तर एक
त्यांना कमी किमतीमध्ये भरघोस त्या ठिकाणी होत आहे, तर मग आमचे वाशिमचा, नांदेडचा, छत्रपती संभाजीनगरचा जो कपास उत्पादक आहे तो त्याच्यासमोर टिकू शकेल का? त्याचं उत्तर नाहीये. म्हणजे पहिला तर फटका त्याला बसेल की आपल्या मार्केटमध्ये बाहेरून भरपूर कपास त्या ठिकाणी येते, कमी किमतीमध्ये येते, आपला व्यापारी जो आहे किंवा आपला शेतकरी त्याच्यासोबत कॉम्पिट करू शकणार नाही. सेम तसंच जे आहे सोयाबीनच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी. तर हे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जे आहे ते भारतामध्ये त्याला विकण्याची अमेरिकेची इच्छा त्या ठिकाणी होती. मग भारत सरकारनं म्हटलं नाही नाही, आम्ही हे अलाउ करणार नाही, आम्ही जे आहे आमच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसतो म्हणून आम्ही ते अलाउ त्या ठिकाणी करणार नाही. पण आता जे सो कॉल्ड अंतरिम ट्रेड डील झालं त्यामध्ये सुद्धा भारत सरकारची भूमिका आहे, नाही नाही आम्ही जे आहे असं काही त्या ठिकाणी अलाउ केलं नाही. पण जे निटिग्रिटीज किंवा जे बारकावे आपल्या समोर येत आहेत त्या बारकाव्यामध्ये एक दोन गोष्टी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. त्या बारकाव्यांमध्ये असं त्या ठिकाणी आलेलं आहे की जनावरांना जे आपण म्हणजे फीड आपण देतो, म्हणजे जनावरांना खाण्यासाठी जे काही त्या ठिकाणी मूर घास म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये आपण असं अलाउ केलेलं आहे की अमेरिकेमधल्या या मक्यापासून जीएम कॉर्न, त्यांचं म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जे कॉर्न आहे, मका आहे, त्या मक्यापासून बनलेलं किंवा त्या जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन पासून बनलेलं तेल हे भारताच्या मार्केटमध्ये जे आहे विकलं जाईल. किंवा अशा प्रकारचा मी जसं म्हटलं की अॅनिमल फीड जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप पासून बनवलेलं आहे ते विकलं जाईल. प्रत्यक्ष डायरेक्टली जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन किंवा जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्न, जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्न हे भारताच्या बाजारपेठमध्ये विकण्यासाठी जे आहे भारतानं त्याला बंदी घातलेली आहे किंवा त्याला विरोध केलेला आहे. पण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप पासून बनलेलं जसं मी सांगितलं अॅनिमल फीड आहे किंवा सोयाबीन ऑइल आहे हे भारताच्या बाजारपेठमध्ये विकता येईल अशा प्रकारच्या काही बाबी आपल्या समोर येत आहेत. हे जर खरं असेल तर याचा सुद्धा फटका जो आहे आपल्या शेतकऱ्याला आणि एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी बसणार आहे, मुख्यतः कृषी अर्थव्यवस्थेला बसणार आहे. आणि म्हणूनच या सगळ्या डिस्कशन मध्ये जे आहे ज्या गोष्टी आल्या होत्या मध्ये काही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कपासीचे म्हणा किंवा आपल्या सोयाबीनचे जे आहेत भाव काही अंशी मागच्या काही काळामध्ये कमी झाले होते. तर मुळात सुरुवात मी जी त्या ठिकाणी केली होती की अमेरिकेचा काही निर्णय इतक्या हजारो किलोमीटर दूर आणि आपल्याला काय देणं घेणं अमेरिका काय करतोय नाही. अमेरिकेचा तो निर्णय डायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट फक्त दिल्लीवर मुंबईवर नाही तर तो आमच्या नांदेडवर आहे, आमच्या संभाजीनगरवर आहे, आमच्या वाशिमवर आहे, आमच्या जालन्यावर आहे, आमच्या परभणीवर आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. म्हणून वहां पे अगर बारिश होती है तो यहाँ पे छाता खोलने के लिए क्या जरूरत है? नहीं, वहां पे बारिश होती है तो उसका इम्पॅक्ट हमारे ऊपर भी गिरेगा. हाच त्याचा एकूण त्या ठिकाणी अर्थ आहे. आणि म्हणून माझ्या मते ही सगळी मांडणी किंवा हे बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला असणं आवश्यक आहे. नाही, आता हे तुम्ही सुरुवातीला हा जो शब्द वापरला की ग्लोबल व्हिलेज झालेला आहे, म्हणजे ह्या ग्लोबल व्हिलेज मध्ये म्हणजे अगदी तिकडं न्यूयॉर्कला काय निर्णय होतो किंवा वॉशिंग्टन डीसीला काय निर्णय होतो त्याचा थेट आपल्या खेड्यामध्ये परिणाम होतोय. आणि म्हणूनच तात्या आता इकडं प्रसिद्ध होत चाललेले आहेत. आता जे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत ते तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना मूर्ख असं संबोधू शकतात. म्हणजे जसं तुम्ही सांगितले की किती विक्षिप्त हा राष्ट्राध्यक्ष आहे. आता मुळात हा जो आपले केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खुलासा केला की शेतकऱ्यांच्या कसं हे फायद्याचं आहे. म्हणजे आता सोयाबीनचे बाकीचे बाय प्रॉडक्ट लक्षात घ्या, ते इम्पोर्ट होणार नाही पण सोयाबीन तेल होणार आहे. मग त्याच्यामुळे काय याचा नीट खुलासा सरकारच्या वतीने करण्यात आलेला नाही, त्याच्यामुळे तो सगळा गोंधळ आहे. नंतर मका आहे किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी, ज्वारी सुद्धा आहे किंवा या सगळ्या गोष्टी, कापूस जे तुम्ही अगदी उलगडून सांगितलं की कशा प्रकारचं या गोष्टी होऊ शकतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता तुम्हाला असं काय वाटतं याचा काय तात्काळ लगेच ते सर्वोच्च न्यायालयाचा काल तिकडे अमेरिकेतला निकाल, तर तात्काळ हे जे काही ट्रेड डील झालेलं आहे भारत आणि अमेरिकेमध्ये तर तात्काळ परिणाम होतील का त्याचे, का त्याला वेळ लागेल? तात्काळ परिणाम नाही होणार, कारण त्याचा इम्पॅक्ट यायला आणि त्याचा ओव्हरऑल सगळा म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट यायला नक्कीच त्याला जे आहे काही महिन्यांचा एखाद्या वर्षाचाही कालावधी लागू शकतो. पण दोन गोष्टी लक्षात घ्या. एक पहिली गोष्ट, ऑलरेडी जे आहे ते टॅक्सेस किंवा टेरिफ जे आहे कमी झाले होते आणि आता सुद्धा जे आहे त्यांनी 10% टॅरिफ हा पुढच्या 150 दिवसांसाठी म्हणजे कमीत कमी पुढच्या 5 महिन्यांसाठी लावलेलाच आहे. म्हणजे 18% 10% आलेला आहे. प्लस ओरिजिनली म्हणजे एप्रिल 2025च्या अगोदरचा साधारणतः ऍव्हरेज जर आपण काढला तर 3.5% अशा प्रकारचा जो टॅक्स होता तो 10 अधिक 3.5% म्हणजे रफली जे आहे 13.5% टॅरिफ किंवा टॅक्स तसाही जो आहे भारतीय मालावर त्या ठिकाणी लागणारच आहे. म्हणून फार सारा काही इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडेल का आज घडीला तरी तसं त्या ठिकाणी वाटत नाही. पण दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्या मते अजूनही जे आहे पूर्णतः आपला अमेरिकेसोबत व्यापार करार झालेला नाहीये, ट्रेड डील झालेलं नाही, अंतरिम ट्रेड डील आहे. हा,
आणि आता अपेक्षित आहे की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये मार्च एप्रिल पर्यंत जो आहे तशा प्रकारचा ट्रेड डील होईल. नक्कीच भारत आणि अमेरिका यांच्यामधला हा व्यापार करार अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. आणि माझ्या मते ही जी डेव्हलपमेंट झाली आहे की अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टनं सरळ सरळ तिथल्या प्रशासनाला डोनाल्ड ट्रम्पला चपराक दिलेली की अशा प्रकारचा जो आहे तुम्ही मनमानी पद्धतीनं टेरिफ त्या ठिकाणी लावू शकत नाही. माझ्या मते भारताचे जे निगोशिएटर आहेत, आफ्टर ऑल चर्चा होते भारत आणि अमेरिकेचे जे आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिनिधी आहेत ते समोरासमोर बसतात, आम्ही तुम्हाला काय देणार, तुम्ही आम्हाला काय देणार. माझ्या मते भारताने ही जी आहे बार्गेनिंग चिप म्हणून एक प्रकारे ज्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी होतात त्यावेळेस बार्गेनिंग चिप म्हणून त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. म्हणजेच भारताने ज्या ही गोष्ट लक्षात ठेवली की बघा तुम्ही एक पाऊल जे आहे ते मागे आहे. ग्राउंड रियालिटी ही आतापर्यंत ज्या आक्रमकतेनं जेव्हा वाटलं तेव्हा जे आहे 50, जेव्हा वाटलं तेव्हा 25, जेव्हा वाटलं तेव्हा 18, डोनाल्ड ट्रम्पच्या मनात आलं तर तो काहीही त्या ठिकाणी करत होता. आता त्याला जे आहे अशा प्रकारे मनमानी पद्धतीनं करता येणार नाही. ही ग्राउंड रियालिटी आहे. हे तिथल्या सुप्रीम कोर्टने जे ती चपराक दिलेली आहे भारतालाही त्या ठिकाणी कळतं. बार्गेनिंग चिप ठेवून आता आपण जे आहे अमेरिकेसोबत हे व्यापार डील करताना त्याच्या अमेरिकेकडून काय काय आपल्याला घेता येईल आणि कसं भारताच्या फायद्याच्या जास्तीत जास्त गोष्टी आपल्या पारड्यात पाडून ठेवता येतील हे मात्र नक्कीच जे आहे निगोशिएशन स्किल आपल्या रिप्रेझेंटेटिव्ह कडे आहेच. पण ही बार्गेनिंग चिप माझ्या मते सुप्रीम कोर्टच्या डिसिजनच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. जसा तुमचा ओरिजिनल प्रश्न होता लगेच त्याचा इम्पॅक्ट होईल का, मला वाटतं की लगेच त्याचा इम्पॅक्ट होणार नाही. तसंही जे आहे 18% झाल्यामुळे काही एक पॉझिटिव्ह गोष्टी भारताच्या एक्सपोर्टरसाठी झाल्याच होत्या. मुख्यतः ज्याला आपण म्हणतो लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर म्हणजे आपला वस्त्रोद्योग सेक्टर त्या ठिकाणी त्याच्यात असेल, त्याचबरोबर चर्मोद्योग जसं मी कोल्हापूरचं उदाहरण त्या ठिकाणी त्याच्यात दिलं, किंवा मत्स्योद्योग जे आहे त्याच्याशी संबंधित जे आहे कोळंबी वगैरे त्याचा एक्सपोर्ट त्या ठिकाणी असेल. तर या सेक्टरला तसाही जो आहे टॅक्स कमी झाल्याचा, टेरिफ कमी झाल्याचा फायदा होणार होता. फार्मा, आयटी, बरोबर आहे. फार्मा सेक्टर आहे, आयटी सेक्टर आहे, त्यांनाही येणाऱ्या काळामध्ये याचा फायदा होईल जे कमी त्या ठिकाणी झालेलं आहे. पण मला वाटतं की म्हणजे हा सगळा इम्पॅक्ट यायला काही काळ त्या ठिकाणी लागतो. आणि त्याहून महत्वाचं अल्टिमेटली भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे ट्रेड डील होणार आहे आणि त्यातली जी वेगवेगळ्या प्रकारचे क्लॉजेस असणार आहेत ते मात्र नक्कीच भारताच्या फायद्याचे ठरू शकतात. आणि आज घडीला तरी एक प्रकारे जे आहे डोनाल्ड ट्रम्प याला एक पाऊल मागे जावं लागल्यामुळे हे बार्गेनिंग चिप म्हणून भारतासाठी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फायद्याचे ठरू शकेल. मैं सिर्फ 3 घंटा आपसे मांग रहा हूं. इस 3 घंटे के अंदर मैं आपको एडवांस एक्सेल के फॉर्मूलाज के साथ एआई और चैट. बरं आता बघ सर, जाता जाता प्रश्न आहे म्हणजे थोडासा आपल्या भारतातल्या राजकारणाविषयी. जसं आता तिकडं काँग्रेसमध्ये जर डोनाल्ड ट्रम्पने मंजूर करून घेतलं ते, तर ते सुप्रीम कोर्टाचा निकाल तिथं काल जो दिला तो क्रॅश म्हणजे हे होऊन जाईल. तो म्हणजे ते डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या मनासारखं करायला मोकळे होऊन जातील. आता भारतामध्ये आपल्या संसदेमध्ये विरोध झाला ह्या सगळ्या जे अंतरिम मसुदा जो काही ठरवला या ट्रेड डील संदर्भात, की हा कसा अन्यायकारक आहे, शेतकऱ्यांवर कसा अन्यायकारक आहे, त्याच्यानंतर MSME म्हणजे लघु उद्योजक वगैरे त्यांना कसं अडचणीचं आहे, याच्यावर बरीचशी चर्चा आता सुरू झालेली. आणि मोदी सरकारच्या विरुद्ध आता काँग्रेस, विरोधक आंदोलन आणि शेतकरी संघटना मूळ म्हणजे आता त्या रस्त्यावर उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत. तशा प्रकारचं त्याने धोरण जाहीर केलं जात आहे, प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये मग मोदी म्हणजे आता मोदी सरकार जे आहे ते सरकार म्हणून कशा प्रकारे याच्यामध्ये सामोरं जाऊ शकतं, कारण हे अंतरिम मसुदा आहे, तो लागू व्हायला अजून वेळ आहे. म्हणजे तो अंतिम ज्या वेळेला होईल अजून त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यानंतर त्याच्यावर सह्या होतील. म्हणजे अगदी त्यांनी अमेरिकेने ज्या अंतरिम मसुद्यामध्ये जी अट टाकलेली की 500 अब्ज म्हणजे $500 बिलियन ची खरेदी भारताने करणं सक्तीचं आहे. आणि मुळात याच्यामध्ये आहे की डोनाल्ड ट्रम्पने हे जे काही उद्योग करून ठेवलेला आहे विक्षिप्त, की आधी भारताला 50% इम्पोर्ट, नंतर 18% म्हटलेलं आहे, ते मूळ जे आहे ते रशियाकडून जे काही तेल खरेदी केलं जातं भारताच्या मार्फत, म्हणजे भारतातल्या ज्या कंपन्या खरेदी करतात तिथून हे सगळं झालेलं आहे उद्योग. तर अशा सगळ्या या त्रांगड्यामध्ये विरोधक जे आहेत भारतामधले म्हणजे राहुल गांधी असतील किंवा बाकीच्या शेतकरी संघटना असतील, या मोदी सरकारकडून त्यांचं कितपत समाधान होऊ शकतं. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अमेरिकेसोबत करार करताना आम्ही आमच्या शेतकऱ्यांचं हित कॉम्प्रोमाइज होईल अशी कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी त्याच्यात करणार नाही. हे अधिकृत त्यांचं वक्तव्य आहे, नंबर 1. नंबर 2, मिनिस्टर पियुष गोयल जे कॉमर्स मिनिस्टर आहे, वाणिज्य मंत्री आहे, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलंय की आम्ही जो आंतरिक करार केला त्यामध्ये जे आहे आम्ही शेतकऱ्यांना किंवा ऍग्रिकल्चर सेक्टरला काही कॉम्प्रोमाइज होईल असं काहीही त्या ठिकाणी केलं नाही. ही आता सरकारची अधिकृत भूमिका आहे. आणि जर खरोखरच असं जर होत असेल तर खूप चांगली गोष्ट. पण याचा दुसरा अँगल त्या ठिकाणी पहा, हे जरी असेल तरी त्याचे डिटेल्स हे
पूर्णतः डिटेल्स जे आहे अजूनही सरकार समोर मांडत नाही किंवा तशा प्रकारची जे आहे संसदेमध्ये डिटेलमध्ये चर्चा जी आहे सरकार त्या ठिकाणी करत नाही. म्हणजे एका बाजूला तुम्ही अधिकृतरित्या भूमिका मांडताय आणि त्याच्या प्रकारे तुम्ही जर चालत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे कोणाच्याच मनामध्ये त्याच्याविषयी जे आहे काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी नसावा. पण त्या बाजूला इन प्रिन्सिपल तुम्ही म्हणताय की ऍग्रिकल्चर सेक्टरला एंट्री नाही किंवा शेतकऱ्यांचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला मात्र हे असे बारकावे जर त्या ठिकाणी असतील, जसं मी सांगितलं की जीएम क्रॉपच्या माध्यमातून सोयाबीनचं बनलेलं सोयाबीन ऑइल अलाउड असेल किंवा अॅनिमल फीड जर कॉर्नच्या माध्यमातून येत असेल, तर हे मात्र कुठेतरी जे इनडिरेक्टली आमच्या ऍग्रिकल्चर सेक्टरला फटका देणार आहे. मग याविषयी जे आहे अधिकृतरित्या तुमचं कुठलंही स्टेटमेंट येत नाही. याला तुम्ही हो पण म्हणत नाही, याला तुम्ही नाही पण म्हणत नाही. मग तुम्ही त्याच्या कशाच्या आड तुम्ही त्या ठिकाणी लपता. तुम्ही म्हणता की बाबा हे तर जे आहे अंतरिम ट्रेड डील आहे, अजून फायनल त्या ठिकाणी झालंच नाही. ज्यावेळेस फायनल झालं त्यावेळेस तुमच्या समोर या सगळ्या गोष्टी येतील. म्हणजे सरकारही जे आहे सगळ्याच गोष्टी समोर आणत नाही, त्यामुळे कुठेतरी संदिग्धता निर्माण होते. पण मला वाटतं जर अशा प्रकारच्या जीएम क्रॉपला अलाउ केलं जात असेल तर लॉंग टर्म मध्ये जो आहे भारताच्या ऍग्रिकल्चर सेक्टरचा नक्कीच त्या ठिकाणी लॉस आहे. इन प्रिन्सिपल सरकारनं जे म्हटलं की आम्ही बिलकुल अलाउ करणार नाही, भारतानं त्यावरच ठाम राहिलं पाहिजे आणि तशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे. दुसरा मुद्दा जसा तुम्ही सांगितला की $500 बिलियन, माझ्या मते सगळ्याच गोष्टी आपल्याच मनाच्या होतील अशातला भाग नाही. आणि बोलताना मी जसं सांगितलं की ठीक आहे आपल्याला $500 बिलियन जे आहे अमेरिकेकडून आयात करावी लागणार आहे ओव्हर द पिरियड ऑफ 5 इयर्स, एकाच वर्षात करायचं नाही. म्हणजे ऑन अन ऍव्हरेज जर पाहिलं तर $100 बिलियन जो आहे माल आपल्याला अमेरिकेकडून खरेदी करावा लागणार आहे. पण समजा जर अमेरिकेसोबत व्यापार करण्यामध्ये आपला फायदा आहे आणि जर आपल्याला $100 बिलियन समजा खरेदी करायचे असेल तर दुसऱ्याकडून इकडून तिकडून घेण्याच्या ऐवजी त्या $100 बिलियन मध्ये मोठा चंक हा डिफेन्स इम्पोर्टशी संबंधित असेल, ज्याच्यासाठी मोठा खर्च आपल्याला लागतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या पेट्रोलियम पदार्थांशी त्या ठिकाणी याच्यात असेल, आणि त्यातून समजा जर हा $100 बिलियन आकडा पूर्ण होत असेल प्रत्येक वर्षी, तर काही फार म्हणजे भारताचं त्यामध्ये नुकसान आहे किंवा आपण त्याची फार चिंता करावी असं आपण त्या ठिकाणी म्हणजे त्या अँगलनं आपण त्या ठिकाणी पाहावं. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, येस म्हणजे आता याला 2 अँगलनं पाहता येईल की बाबा अमेरिका कोण आहे, डोनाल्ड ट्रम्प कोण आहे की जो आम्हाला सांगणार की तू पेट्रोलियम पदार्थ कुठून घ्यायचे आणि कुठून नाही घ्यायचे. हे खरंय, म्हणजे भारत हा सार्वभौम राष्ट्र आहे आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण तशा प्रकारे केलं पाहिजे. पण पुन्हा मी जसं म्हणतोय की 2022 मध्ये जेवढा आपला फायदा रशिया युक्रेन युद्धामुळे रशियाकडून पेट्रोलियम पदार्थ घेण्यामध्ये होता तो 2026 मध्ये राहिलेला नाही, कारण जी मार्जिन आहे ती मार्जिन फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. मग असं काही नाहीये की आपण फक्त रशियाकडूनच घेतलं पाहिजे. जोपर्यंत रशियाकडून फायदा होता तोपर्यंत आम्ही जे रशियाकडून तेल त्या ठिकाणी घेतलं. रशियाकडचा फायदा कमी झाला, त्याच्याकडचं तेल आम्ही कमी केलं, जिथून फायदा आहे आम्ही त्या ठिकाणी घेऊ. असा जर विचार त्या ठिकाणी केला तर माझ्या मते भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भूमिका जी आहे ती पण कुठे कॉम्प्रोमाइज होणार नाही. थोडंफार जे आहे आपल्याला ऍडजस्ट त्या ठिकाणी करावंच लागणार. आता मूळ प्रश्न की सरकारच्या विरुद्ध काँग्रेस म्हणा किंवा वेगवेगळ्या शेतकरी संघटना, माझ्या मते शेतकरी संघटनांनी जो आहे आवाज त्या ठिकाणी उठवलाच पाहिजे. You know why most people don't finish what they start? No, it is not laziness. एक विरोधी पक्ष म्हणून माझ्या मते राहुल गांधी हे मागच्या काही काळामध्ये फार व्हॅलिड प्रश्न समोर त्या ठिकाणी ठेवतायत. इनफॅक्ट हा जो मुद्दा आहे, आपण जीएम कॉर्न जीएम सोयाबीन त्यांच्या एका ट्विटमध्ये जे आहे कुठेतरी हा मुद्दा त्या ठिकाणी आला होता. पण ज्या प्रखरतेनं आणि ज्या सिस्टमॅटिकली आणि जे एक आंदोलनाच्या स्वरूपामध्ये विरोधी पक्षाने हे ठेवलं पाहिजे, माझ्यामध्ये अजूनही कुठेतरी आहे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस त्या ठिकाणी कमी पडतोय. शेतकरी संघटना डायरेक्टली तुम्ही प्रेशर ग्रुप आहात आणि डायरेक्टली शेतकऱ्यांवर याचा इम्पॅक्ट होतो, म्हणून शेतकरी संघटनांनी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आंदोलन म्हणा किंवा आपली बाजू त्या ठिकाणी ठेवावी. म्हणजे 2 बाजू. सुरुवातीला मी सांगितलं की जर सरकार जे काही म्हणतंय खरोखरच 100% त्याच अँगलनं करत असेल तर सरकारलाही घाबरायची गरज नाही आणि संपूर्ण भारत देशाला आनंदाची गोष्ट की कुठलेही कॉम्प्रोमाइज न करता आम्ही अमेरिकेसोबत ट्रेड डील करतोय. पण इन प्रिन्सिपली एक म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा छोट्या छोट्या बाबींच्या माध्यमातून इनडिरेक्टली आमच्या ऍग्रिकल्चर सेक्टरवर परिणाम होत असेल, शेतकऱ्यांवर परिणाम होत असेल, तर माझ्या मते तो काही योग्य निर्णय ठरणार नाही. आणि इथे एक विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आणि शेतकरी संघटनांनी, शेतकऱ्यांनी, जनतेनं रस्त्यावर येऊन याचा विरोध करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये एक्झॅक्टली काय पिक्चर आहे हे आपल्या समोर त्या ठिकाणी येईलच.